वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रियजो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग। विठाला विठाला करा कडत करा, चांगली आहे साऊंड सिस्टीम, देव चांगलं करीन तुमचं। वाढवा वाढवा आवाज, असं कडक असा आवाज छान। हे म्हातारं झालं स्टँड बी जरा मास सारखंच। क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू। प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग भाज्या तुकोबरायांचा आहे। महाराज अभंगाद्वारे उपदेश करतात, बाबा रे, विश्वाच्या मालकाने दिलेलं आयुष्य हे तोलून मोजून दिलेलं आहे। जगाच्या मालकाने दिलेलं आयुष्य अत्यंत मोजून दिलंय। या विश्वातली कुठली जरी शक्ती जागरूक झाली, क्षण सुद्धा वाढीत येत नाही काका, एक क्षण सुद्धा। विज्ञान शक्ती असेल, अर्थाला शक्ती म्हणत नाहीत, पण पैशाचं बळ त्या अर्थी शक्तीच म्हणावं लागेल। अभ्यास असेल, नाना प्रकारच्या शक्त्या असतील, काही चालत नाही। म्हणून या आयुष्यातलं तोलून मोजून दिलेलं आयुष्य मर्यादित आहे। हे आयुष्य उपभोगत असताना शरीराला बाकीचे काही कर्म आहेत, नियम येत, मग त्या नियमात बऱ्याचपैकी आयुष्य जाते आणि त्याच्यातून राहिलेल्या आयुष्यातला एक क्षण सुद्धा वाया जाता कामा नये। आबा आपण 100 वर्ष जगू न जगू काय असेल ते परमेश्वराची लीला, पण इथून पुढचे 100 वर्ष जगणार नाहीत हे लिहून घ्या। माझा काही शाप नाही, मी काय देव नाही, मी काय एखादा अधिकारी संत नाही, किंवा मी बोललं ते खरं होत नाही, पण कालाय तस्मै नमः। आयुष्याची मर्यादा बरीच घटली। आजही काही माणसं 100 ओलांडलेली आहेत, जुनाट पद्धतीने जीवन जगलेली माणसं, सदाचारी माणसं, सात्विक माणसं, काऊन कमी अधिक करता? सारखं राहू द्या। एकदा छान झालं ना, तिथं बोट घालूच नका पुन्हा पुन्हा, छान राहू द्या। सकस आहार खाणारी माणसं, आता आपल्याकडे जसे जसे पैसे वाढतील ना, तसं आठवड्यात 2दा हॉटेलवरच हे मोकार टेकन चौकीत लुगडे एक, म्हणजे अति पैसे आहेत हे दाखवण्याचा नालायकपणा आहे। आम्ही हॉटेलचं खातो, शेणकूड खाऊ नको एखाद्याशी म्हणजे बरं आहे। काय मोठाडपणे हॉटेलचं खाणं? अरे ती लोक सुद्धा जुना आजमोयलीत। एकदा मी यात्रेला गेलो द्वारकेला, एक परिचित व्यक्ती अण्णा, त्यानं सुंदरसं एक हॉटेल टाकलं, 3 स्टार शाकाहारी। आम्ही गेलो तिथं, आम्हाला एकादशी, काय योग आला म्हणलं, हो ना। लग्न करा वाटत होतं तेव्हा कोणी देत नव्हतं, संन्यास घेतल्यावर पाहुणा म्हणला तुम्हाला पोरगी द्यायची। अरे आता भगवून येसलन सुंबळ्या, आता काय देतो तू, आता कसं करता येईल? एकादशी माणसं जेवत होते,
सगळे कशी धरतील एकादश आणि आपणही कशी अपेक्षा करा, शक्य नाही. पण स्टीलचं पात्र मोठं 16 इंची आणि त्याच्यामध्ये केळीचं पात्र कापून टाकलेलं. मला वाटतं 3 स्टार मध्ये जेवणारी गरीब माणसं नसतील जेवत. कांदे खुरपिणार बाईचा नवरा कशाला खुद जेवण तिथं, मरायला त्याची पायाकून आली का, सारं पडन ना बोखंडीवर त्याच्या बाजार. म्हणजे त्या हॉटेलमध्ये सुद्धा जुन्या वा म्हणजे केळीचं पात्र ठेवण्याची पद्धत आहे. तिरुपतीला गेलो तिकडे केळीचं पात्र. पोरग एक पोरगी पोरगी वय राम आहे उभी, आधुनिक काळातली जिजाबाई. विठाला विठाला हे जुना अनुकरण करणारी माणसं, त्या माणसांना जरा बऱ्यापैकी आयुष्य. मागच्या दिवाळीला एक आमचं पाहुणं गावाकडे आलं. विचारली मी त्याला त्याची दैनंदिन क्रिया, कसं राहता काय. काय नाही म्हणे, मंडळीला नोकरी आहे, मला नोकरी आहे. तिला 73,000 पगार येते, मला 65 आहे. तिला जास्त होती, जिल्ह्यापेक्षा तालुक्यात मोठा झाला. काय म्हणलं दोघायला नोकरी म्हणलं कसं खाता. काय नाही म्हणे, एक टाइम वडापावच. मी म्हणलं तुझे गालच सांगायले त्याच्यामुळेच लक्षात येते, खाती के गालन ना हाती के बाल. हो 15 दिवसापूर्वी शिजलेले आलू यो पाव मध्ये घालून खालाय. कसं आयुष्य वाढत मला सांगा. आहे आपल्याला 100 वर्षाचं आयुष्य, पण त्याच्यात खूप मोठ्या व्याधी आहेत आबा. निद्रा आहे, बालपण आहे, व्याधी आहे, शतगणिले ते. हा त्याच्यातलं अर्ध झोपीनं निले. मग मध्ये बालत्व, पीडा, रोग, क्षय. आणि मग चांगल्या कामाकरता किती आयुष्य उरलं याचा विचार करायचा. प्रापंचिक बांधिलक्या आता, सामाजिक बांधिलक्या आता, या बांधिलक्या जो सांभाळीत नाही त्याला पशु म्हणतात. पशु म्हणतात, सांभाळावंच लागतात. आज ज्या व्यक्तीचं पुण्यस्मरण आहे, काय परिचित विष्ट मित्र सजन सखी सोयरी धायरी इथे येणारी तुम्ही सगळी माणसं रिकामटेकडीत असा विषय नाही, पण तुम्हाला सुद्धा व्यवहारिक प्रापंचिक सामाजिक बांधिलकी सांभाळावं लागते. एक आपल्या जिव्हाळ्याचं अंतकरण, काहीतरी स्नेह, कोणाचे नातेवाईक असतील, कोणाचे मित्र असतील, पण आपल्यातून ती व्यक्ती विश्वात्म्याच्या सानिध्यात गेली, त्या व्यक्तीसाठी आपण काय करू शकतो. पण पुण्यस्मरणासाठी आठवण म्हणून आज त्या दिवशी तुम्ही वेळ काढून आलात. ही व्यवहारिक सामाजिक प्रापंचिक स्नेहाच्या नात्याची बांधिलकी ही सांभाळावं लागते. मग अशा सगळ्या गोष्टी सांभाळीत असताना निखळ आयुष्य किती उरलं असेल. मग त्या निखळ उरलेल्या आयुष्यातला सुद्धा क्षण वाया जाऊ देऊ नका, असं तुकोबारायचं मत आहे. क्षणोक्षणाहाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. हा भवसागर आहे. हा तरुण जाणं इतकं सोपं नाहीये. म्हणून आयुष्य वाया जाता कामा नये. बरं ठीक आहे, आयुष्य हे सांभाळायचंय, ते वाया जाऊ द्यायचं नाही. त्याचं कारण बी एक आहे, कारण हेही नाश पावते एके दिवशी. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हे शरीर नाश पावणार आहे. आतापर्यंत हे शरीर याच्यातली प्राणज्योत मालवल्याच्या नंतर जशास तसं टवटवीत आहे, असं जगात कुठंच नाही, कुठंच नाही, कुठंच नाही. म्हणून हे अमूल्य किमतीचं शरीर आहे. या शरीरामध्ये टाकलेली एक सुंदरशी ज्योत आत्मा, आणि या दोन्हीचं संगनमत करून याला दिलेली आयुष्याची मर्यादा, याच्यातला एकही क्षण वाया जाऊ देऊ नका, असं तुकोबारायचं अत्यंत गोड 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 असं मत आहे. किती आयुष्य मौल्यवान, किती लोकांनी क्षण सुद्धा वाया जाऊ दिला नाही, त्याचे 2-4 पुरावे देतो. तत्पूर्वी मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने स्वर्गीय कैलासवासी, सत्यलोकवासी, गोलोकवासी
दत्तात्रय शंकरराव आहेर धुळगाव, यांचे भाऊ बबनराव शंकरराव आहेर, दुसरे भाऊ गंगाधर शंकरराव आहेर, यांचे चिरंजीव मंगेशजी दत्तात्रय आहेर, दुसरे चिरंजीव वैभव दत्तात्रयजी आहेर, यांच्या धर्मपत्नी आशाबाई, मुलगी पूनम ज्ञानेश्वर, रोहिणी प्रसाद सोनोने, बहीण सखुबाई संतोष पगारे आणि समस्त आहेर परिवार, या सर्वांच्या वतीनं चालत असलेला हा 1 वर्ष झाले दुःख झेलत 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 आलेलं कुटुंब, ज्या व्यक्तीनं या कुटुंबावर संस्कार केले, वाटेल त्या जीवनाची हाताहात करून प्रपंचाची उभारणी गोड अशी, त्याच्यात नाना प्रकारचे उन्हाळे पावसाळे त्याच्या दखला घेत दखला मोडीत मागच्या वर्षापर्यंत प्रवास तिथपर्यंत चालत आला. ब्रह्मांडाच्या मालकाने त्या प्रवासाला बाण घातला. आयुष्याची मर्यादा संपली. आबा सामाजिक क्षेत्रामध्ये नाविन्य कमवणारी व्यक्ती, छोटेखानी राजकीय क्षेत्रातही गोड असा दबदबा असलेली व्यक्ती, काळ्या मातीशी शेतीशी नाळ जुटलेली व्यक्ती, सोयरी दायरी विष्ट मित्र सजन सखे यांच्याशी स्नेहाचे संबंध ठेवणारी व्यक्ती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सानिध्यातल्या मावळ्यांसारखं धिपाड व्यक्तिमत्व, शरीरष्टी अत्यंत गोड, सगळ्या गोष्टी जगाच्या मालकाने गोड सुंदरशा दिल्या. आयुष्याची मर्यादा संपली, जावं लागतंय. तुटला आयुष्याचा दोरा, येर बाबूगा पसारा. ज्या दिवशी आयुष्याची माळ तुटत असते त्या दिवशी जगातल्या सर्व गोष्टी स्थिर होत असतात. त्या अनुषंगाने वैकुंठवासी दत्तात्रयान आहेरांची ती आयुष्याची माळ तुटली. ती माळ तुटून 1 वर्ष झालं आणि आजचं हे पुण्यस्मरण त्यांच्या सुपुत्रांनी गोड असं सुंदरसं पुण्यस्मरण ज्ञानोबराय, तुकोबराय, नामदेवराय, चोखोबराय, नाथबाबा यांच्या नामाच्या गजरानं आणि सुंदरसं अन्नदान त्यांच्या निमित्त व्हावं. 4 इष्टमित्र सजन सखे आपल्याकडे यावं, पुन्हा जिव्हाळ्याचा ओलावा निर्माण व्हावा, त्यांच्या आठवणीचा सोहळा उजरावा आणि त्या अनुषंगाने आजचा कार्यक्रम ठेवला. माझ्यासारख्या अल्पज्ञानी व्यक्तीला आजचा हा कीर्तन करण्याचा योग आहे. माझं महत् भाग्य. कारण तुम्हा परिसरातली सधन माणसं, काळ्या मातीची नाळ असणारी माणसं, शैक्षणिक क्षेत्रात, सर्व क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात परिपूर्ण असणारी तुम्ही माणसं, तुमचं मला दर्शन होते. माझं महत् भाग्य. जगताप काका सतत संपर्क करत होते आणि येण्याचाही योग मला आला. छान आनंदी आनंद. या आहेर कुटुंबियांना हे दुःख पेलवण्याची ताकद माझ्या ब्रह्मांडाच्या मालकाने द्यावी. ज्या ज्या पावलावर गोड अशी ठसे होती कर्तव्याचे, त्याच कर्तव्याच्या ठशावर दत्तात्रय आहेरांच्या मुलांची पावलं पडावी आणि अशीच गरुड झेप उंच जावी, हीच विटेवरच्या मालकाच्या चरणी प्रार्थना, कैलासाधिपती भगवान शिवशंकराच्या चरणी प्रार्थना, अष्टादश संतांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या अभंगावर येतो. विठाला विठाला क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. एक क्षण वाया जाता कामा नये. काही लोकांचं मत असेल, आबा मी आयुष्य वाढून घेईल, वाढीत येत नाही. मला असं वाटतं एखादा व्यक्ती नोकरी करीत असेल, खाजगी सरकारी काय असेल ते, काही काही नोकऱ्यामध्ये वाढून घेता येते. हो हो. आणि मला वाटतं स्वेच्छा निवृत्ती पण घेता येते. हा बॉन्ड असा लिहिलेला आहे, किती जरी कदर आला आणि तुम्ही म्हणले मला मरायचं तर आयुष्य शिल्लक असेल तर मरता येत नाही. असे 2-2 वर्ष माणसं कोमात पडलेत, मरच नाही नाही नाही. अब्जानं खर्व निखर्वानं जरी पैसे असतील, डोंगर असेल पैशाचा
आणि 4-5 दिवसाव लग्न आलंय पोराचं, तितक्या पुरतं आयुष्य द्या म्हणा तरी ऐकत नाही. माशी पाखू पाखडे तव हे सरे ग्रास गिळी सत्ता नाही हाती. क्या बात आहे. ग्रास गिळी सत्ता नाही हाती. ग्रास गिळी सत्ता नाही हाती. ग्रास गिळी सत्ता क्षण भंगुर है जायन कळता. ग्रास गिळी सत्ता नाही हाती. नाही हाती. ग्रास गिळी सत्ता नाही हाती. क्षण भंगुर है राहील न कळता. ग्रास गिळी सत्ता नाही. ओ ग्रास गिळी सत्ता नाही हाती. गावरान तुपाचा शिरा प्लेटमध्ये. प्लेट सोन्याची, चमचा सोन्याचा आहे. शिरा गावरान तुपाचा आहे, बदाम टाकलेले अण्णा काका. भूक लागलेली आहे, चमच्यात शिरा घेतलाय, ओठापर्यंत शिरा गेला, जिभेवर शिऱ्याचा घास गेला आणि विटेवरच्या मालकान प्राण हरला. तो घास हातमध्ये जाईल एवढ्या क्षणाचा भरोसा नाही, म्हणून आयुष्य गोड गोड वेचायचं. बऱ्याच लोकांचा असं मत आहे, काय नाही पोरापोरीचे लग्न झाल्यावर वारीला येईल. पोरापोरींचे लग्न झाल्यावर वारीला जाईन म्हणणारा पोराला नातू झाला, त्याला खेळवायलाच कोण नाही म्हणले. आता हे इथपर्यंत दूर विचार करणारे लोकांनी मला असं वाटतंय तुम्ही दिलेला पुरावा आता ऐका. ग्रास गळे सत्ता. घास गिळायची ताकद नाही, तेवढा वेळ नाही आपल्याकडे. म्हणून जेवढा चांगल्या कामात वेळ घालता येईल तितका घालत राहा. एकाही संतांनी सांगितलं नाही लेकरं बाळ हाकलून द्या. सुखे करावा संसार न संडावे दोन्ही वार. सुखे करावा संसार न संडावे दोन्ही वार. घरी चोच येतीला. घरी चोच येतीला. खाला मिठी मोलने गे जग जेठी. ओ भावा एका छाटी खांदावा है आपुला. दादे बाई खाला मिठी मोलने गे जग जेठी. ओ भावा एका छाटी खांदावा है आपुला. संसार त्याजू नका बनले. बरं, कांद्याला पाणी देत असताना पाणी बंद करून भजनात बसा असंही म्हणले नाही. द्राक्षाला पाणी देत असताना, फवारणी करत असताना ती बंद कर आणि भजन कर असं नाही. ते बंद करून जर भजन करीत असेल तर त्यासारखा नालायक कोण नाही. उलट सोपा पर्याय सांगितला. कामामध्ये काम, कामामध्ये काम, कामामध्ये काम. काही म्हणा राम राम, काही म्हणा राम. जाईल भवश्रमात सुख होईल दुःखाचे. 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 कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, हो जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, हो जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. याला एक क्षणोक्षणात म्हणावं लागेल ना.
चौचरणी आपण दोचरणीत धरलं आणि फटकन चौचरणीत नेलं. धरत माणसं लागते त्याला. बाबा कामामध्ये काम काही म्हणा राम राम. मला असं वाटतं हातातलं काम सोडून इकडं भजनात जाणाऱ्या माणसाला संतांनी मानलं नाही. उलट कामाला देव मानणाऱ्या संतांना पंढरपुरातल्या मालकांनी स्वतःहून भेटी दिल्या. त्याच्यात सावता महाराज. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी हो अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी हो. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी. मिरची कोथिंबीर अवघा झाला महिला मंडळ माझा हरी, अवघा झाला माझा हरी. कांदा कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई. गाद्यावर बसा. आणि त्या गाद्या तरी काय तंबाखू खाणारे थुकू थुकू खराब केल्यात ना. त्या कोणत्या मंदिरातल्या गाद्या आहेत? हजारो माणसं बसले असतील त्यानं साऱ्या गदळ करून टाकलेल्या आणि त्याच्यावर बसायचा काय मोठाडपणा आहे? सरकारन पुढे इथं काही इचुरी गायलीत का? कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. 500 जर मेथीच्या जुड्या सावता महाराजांनी बाजारात नेल्या असतील तर 250 घरच्या लोकांची भाजी झाली. अण्णा 250 घरच्या लोकांचं जेवण झालं. किती मोठं पुण्य असेल. आणि या पुण्याची दखल विटेवरच्या मालकाने घेतली. म्हणून काम करण्यात सुद्धा भजन सांगितलं. तुम्हाला जर 5 क्विंटल गहू लागत असतील, तुम्ही 50 क्विंटल पिकले असतील तर 45 क्विंटल गहू बाजारात गेल्यावर किती लोकांच्या मुखात गेले असतील? व्यवहार हा बाजूला सोडून द्या. अर्थ नावाचा पुरुषार्थ सांगितला, त्याच्या व्यतिरिक्त व्यवहार होत नसतो. पण 45 क्विंटल गहू तुम्ही शिल्लक शेतीत पिकवले, रक्ताचा घाम केला, तो घाम मातीत टाकला आणि 45 क्विंटल गहू पिकवणारा शेतकरी शिल्लक दुसऱ्यासाठी, तो सुद्धा हजारो कीर्तनकाराच्या बरोबरीचा आहे. काम करणं हा सुद्धा परमार्थ आहे. आणि हे करीत असताना भजन करणं म्हणजे चांगलं बोलणे. भजन या शब्दाची व्याख्याचे चांगलं बोलणे. साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्होळ अमृताचे. त्याचा जरासा अंतरा खाली गेला तर तुम्ही मदत केली. भजे मला तळता येत नाहीत पण चांगले झालेले सांगता येते. मला तुमच्या इतकं गाता येत नाही पण चुकलेलं कळतंय. तुम्ही लगेच त्याला मदत केली. याचं नाव भजन आहे. एखाद्यानं गुच्छा द्यायला असता, ए ढोरा जरा नेट म्हणणं, अशी गुच्छे देणार लय ढोर झालीत आमच्यात बी, अशी गुच्छेच देते. हा नेट गाय ना. अरे तू बी असाच गात होतास. तू काय भीमसेन जोशीचा चुलताय का चुंबळ्या? हा आईच्या पोटातून बाहेर आला आणि लगेच म्हणलं, लगेच गाऊ लागला. परत या आहे का नाही? चांगलं बोलणं याचं नाव भजन आहे. हे काम करत असताना जगाच्या मालकाचं स्मरण करायचं, वेळ वाया घालायचं नाही. किती अमूल्य वेळ आहे, किती मोठी माणसं जपली बघा. भारतीय युद्ध पहिलं झालं. मी इथे कीर्तन आपण गेलतो एका गावाला. हा तिथे अभंग घेतला होता. येऊन या काळ बैसला शे उसा झाकी तोशी कैसा डोळे आता भिंगारे.
भारतीय युद्धातला भीष्माचार्याचा प्रसंग सांगितला तोच सांगतो, पण त्याच्यावर एक थोडस कमी सांगतो थोडासा. 113 बाण भीष्माचार्याच्या अंगात घुसले. पहिलं दर्शन पंढरपुरातल्या मालकाने भीष्माचार्य खाली पडल्या अगोदर घेतलं. भगवान द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याने भीष्माचार्यांचं पहिल्यांदा दर्शन घेतलं. खरं तर याच मालकाने मारले, हे तितकं खरं आहे. कारण भीष्माचार्यांना मारायची ताकद कोणातच नव्हती. वाय खोटं करूनही नव्हती. खोटं करून मारता आलं फक्त पंढरपुरातल्यालाच. कारण सगळ्या गोष्टी सपातता येतात त्यालाच, बाकीच्या कोणाच्याच सपातल्या नाही. येत्याच्या नाही, योग्याच्या नाही, तप्याच्या नाही, जप्याच्या नाही, अनुरागाच्या नाही, कोणाच्याच नाही, सपातच नाहीत, फक्त त्याच्याच सपातल्या. त्याचंच तर नाव देव आहे. आणि त्या पण 8व्या अवतारातच सपातल्या. म्हणून तर नवल केवढे केवढे म्हणले. त्या 7व्या अवतारात नाही सपातल्या. एका डोक्याच्या केसा इतकं तिरपट वागता आलं नाही 7व्या अवतारात प्रभू रामचंद्राला. आणि 8व्या अवतारात कोणीकडे बी रस्ता पूर्वेकडे चाललाय आणि यान पश्चिमेकडे पकडा, तरी पण गाव तयारच तिकडं. ही ज्याच्यात ताकद आहे तो 8व्या अवतारातला जगाचा बाप पंढरपुरातला मालक. मारलं भीष्माचार्यांना, खाली पडले, दर्शन घेतलं. पहिलं वारं घालू लागले वगैरे सगळे उपचार केले. भीष्माचार्यांनी हातातच ओढता येत नव्हते, असे बाण गुतलेले होते हातात. डोळ्यानं सांगितलं, पाहिलं, खुणावलं. मंद आवाजात विटेवरच्या मालकाला संदेश दिला, देवा क्षमा असावी. आता मला बेजार करू नका. माझ्या कोणी पाया वगैरे पडू नका. सगळे बाजूला सरका. मी ज्या दिवशी डोळे उघडीन त्या दिवशी पाया पडा. 113 बाण अंगात. डोळे झाकले. 11व्या दिवशी डोळे उघडले आणि 11व्या दिवशी एक सुंदरस छोटेखानी ग्रंथ विटेवरच्या मालकाच्या हातात दिला. तो ग्रंथ म्हणजे विष्णू सहस्रनाम होता. चला क्षणोक्षण सांगायचे मला. सप्तात विष्णू सहस्रनाम असावा. सप्त्यातल्या 3 गोष्टी कमी झाल्या. काही बरं, सगळ्या म्हणत नाही. ज्ञानेश्वरी पारायण, गाथ्याचं भजन, विना पहारा. काही ठिकाणी इना गुता द्यालेत, जसे रान सांभाळायला गुत देतात ना, असं काही दिवसाला माणसं असं पण म्हणतील, बाळू महाराज 1 लाख रुपये घे, पण माझ्या बापाचं श्राद्ध तिकडच घाल. हो, त्या लाख रुपयावर 12 महाजानं पिऊन कोंबडे खाऊन श्राद्ध करून म्हणजे बरं. असं झाल्यावर असा नालायकपणा व्हायला वेळ लागत नसती. हो, अस्वेदा भय जायते अर्थो अनर्थो भय व्याप्ती. हा घाम न गाळता आलेला पैसा माणसाला रस्त्यानं चालू देत नाही, हे नीतिशास्त्राचं तुल्य आहे. हो, मग कर्म न करता एखादा दक्षिणा देत असेल, ती दक्षिणा दारूच्याच दुकानावर येईल ना, मांसाच्याच दुकानावर येईल ना, अनिष्ट ठिकाणी नेईल ना, असं शास्त्र सांगते. मी नाही, शास्त्र काय आमच्या आजोबांनी लिहिलेलं नाही. आणि आपल्या संप्रदायात शास्त्राला किंमत आहे, पुराणाला किंमत आहे. पुराणाला, हो, शास्त्राला वाईट म्हणले नाही आपल्या शास्त्रात, पण तितकं मोजित नाहीत. वेदाची चेष्टा केली नाही, पण तितकं मोजित नाहीत. पुराणाला मात्र वारकरी संप्रदायानं गळ्यात घेतलं. पाहावे पुराणी विचारू कमनी नाही विश्वास जमनी, कमनी नाही विश्वास जमनी. पाहावे पुराणी विचारू, पाहावे पुराणी विचारू. पुराण सांगते आपल्याकडे पुराणाला प्राधान्य. वारकरी संप्रदायाने पुराण गळ्यात बांधलं. किंमत आहे पुराणाला किंमत आहे. सुंदरसा विष्णू सहस्र नावाचा ग्रंथ देऊन टाकला देवाच्या हातात. सांगितलं, देवा झालं काम, आता वेळ आता कारणी लागला. माणसाला बऱ्याच लोकांना वाटतं आपण पैसे लय कमील्यावर मोक्षाला जाऊ. अद्याप नाही. मागच्या 3 आठवड्यापूर्वी घडलेली घटना
एवढी विद्वत्ता कमवली एका माणसानं, एवढी विद्वत्ता कमवली की 8 देशानं, मला वाटतं गोल्ड मेडल म्हणतात ना, 8 देशानं बसरवतन भाऊ त्या व्यक्तीचा सत्कार केला. अण्णा बालरोग तज्ञात पारंगत व्यक्ती, इतका बालरोग तज्ञ, छोट्या लेकरांचा डॉक्टर, एवढा तज्ञ की सीमा नाही. काय संसाराचा व्याप वाढिला, काय माणुसकीचा व्याप वाढिला, किती नाविन्य कमवलं. कल्पना करा, आपण ज्यांच्यासाठी वेळ खर्च करतो ती किती हलकट असते त्याचा विचार करा. ती व्यक्ती जात राहिली, फोन केला मुलाला मुलीला, विदेशात होते, अंत्यविधी करायची, त्याने एकच शब्द, नो प्रॉब्लेम, तुम्ही उरकून घ्या, बघू आम्ही एखाद्या महिन्याच्या नंतर सुट्टी भेटल्यावर येण्याचा प्रयत्न करू. ज्या व्यक्तीला 8 देशांनी सत्कार केलाय, 8 देशांनी, नुसत्या भारताने नाही, त्या व्यक्तीनं नाविन्य किती कमविलं असेल कल्पना करा, सेवा किती असेल, त्यांच्यासाठी किती मरमर केली असेल. पण जन्म दिलेली हलकट अवलाद अंत्यविधी करता येत नाही. अंत्यविधी करता हे अधिकारी लोकांच्या लक्षात आले, म्हणून त्यांनी विचार केला, विटेवरच्या मालकाने दिलेला वेळ काही काही कामात तर तो निश्चित जाणारच आहे, पण निखळ राहिलेला प्रबंध हा मात्र त्याच्याच भजनात घालायचा. हा भीष्माचार्यांचा अनुषंग आहे. हे देवा, हे 11 दिवस 22.5 दिवसांना मरणार आहे मी. यमाला सांगितलं थांब तिथं, थांब तिथं थांब. माणसाला कळत नाही, तारुण्याचा मद असतो, गुडघ्या इतकाली सॉक्स घाली तू, नाही पॅन्ट गळली तरी कंबर बांधून घे तू, असू द्या औपचारिकता, ते काय त्याला आता आम्ही धोतर घालत म्हणून पट्यावाला काऊन चेष्टा करायची आहे का नाही, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. पण सळसळ त्या रक्तात असं त्याला वाटतंय की यम आपल्याला विचारणारच नाही, तू त्याचा आज आहे काय, तुला कसं काय नाही विचारणार, नालाय का. वेळ हा टळलेलाच नाही, निश्चित 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 तो घालतोय. भीष्माचार्याने 1000 नावाचं स्तोत्र सुप्रत केलं. हे स्तोत्र हातात घेतल्याच्या नंतर जगाच्या मालकाचे डोळे पाजरले. संजय बाजूला होते, विदुर बाजूला होते. विदुराच्या लक्षात आलं, स्वतःच्या नावाची स्तुती पाहिल्याच्या नंतर देवाला आनंदाश्रू आले असतील, कारण देवाच्या 1000 नावाचं स्तोत्र केले. देवाला असं वाटलं असावं की माझी स्तुती केली याच्यामध्ये, म्हणून देवाला आनंदाश्रू आले असावा, असा मत संजयाचं होतं. संजय त्या परीक्षेत नापास. संजय सामान्य नाही, व्यास कृपा दीपकू संजय झाला. व्यासांची कृपा होती संजयावर. विदुरानं विचारलं, भगवान का म्हणून दुःख व्यक्त करता. जगाच्या मालकानं सांगितलं, काका, विदुराला काका म्हणायचे, काका मी सगळ्यांना तोलून मोजून आयुष्य दिलेलं आहे, माझी माणसं मी कामाला लावलेली आहेत, पण अशी ठराविक लोक आहेत मिळालेल्या आयुष्याचं सोनं करणारी, त्याच्यात भीष्माचार्य. 113 बाण अंगात घुसलेत. कल्पना करा, दाढ दुखायला भजन करा वाटते जगताप काका, होय अण्णा करावं लागतं, करता येते. डोळा दुखायला, पोट दुखायला, कान ठणकायला, हातपाय ठणकायला, करता येते नाही, करतात कराच वाटत नाही. सगळं व्याधीकडं. 113 बाण अंगात गेल्यावर किती दुखत असेल कल्पना करा बरं. एक काटा मोडा, पायी काटा, व्यथा, जीव वर इथपर्यंत दुखतं का नाही, अरे बाप रे, आई ग काटा दुखलं, चावलं, मुंगी चावू द्या नुसती, किती वेदना. 113 बाण अंगात. विचार केलाय, 22.5 दिवसाला यम पाय त्याला बसलाय, सगळ्याला बसलाय. इथं बसलेला एकही वाचणार नाही, म्हणजे मी तर उभा नाहीच ना, मी पण बसलेलाच आहे, तुम्हाला सोडून सगळ्याला जायचंय, सगळ्याला. पण देवानं सांगितलं, मला रडू याच्याकरता कोसळलं विदुर काका, की मी दिलेल्या आयुष्यातल्या काही क्षणाचा पुरेपूर फायदा घेतला. 1000 नावाचं स्तोत्र केलं, ते एकट्यानं जरी केलं असेल तरी, पण आज आपल्या संप्रदायाचा दंडक आहे, सप्ताहात विष्णू सहस्र नाम नाही असा सप्ताहच नाही, आणि ज्या सप्त्यात विष्णू सहस्र नाम नाही तो सप्ताहात नाही. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. ह्या 2-3 कामाचा कथेनं चुरगाळा केला, कथेनं. आमच्याकडे भागवत आहे म्हणून ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन नाहीच. भागवत सुरू होते 1ला,
एक जरी माणूस पारायणाला बसला तर सप्ताह ज्ञानेश्वरीचं आवर्तन व्हावा. 5 जरी अभंग गाथ्याचे दुपारी घेतले तुमच्यासारख्या संप्रदायातल्या माणसाला बोलून 5च, तरी पण अभंगाची वर्णी सुद्धा लागती. नियम होतो, विना उभा असावा. अखंड हरिनाम सप्ताह, त्या सप्त्याला नाव देता येते. त्या सप्ताहात विना असला पाहिजे. विना वाजिणाऱ्यानं 24 तास रामकृष्ण हरी म्हणावं. जवळच त्याचा जोंधळा पेरलेला होता, ते विना घेऊन पाक राहून लागला. हे रे तू बे हाणला कुठला, तुझी बसायची जागा अशी हाणायला पाहिजे की तो 2 महिने उभ्यानच खावा. बसतात नाही हो, इतकी लाल करायला पाहिजे, इतकी लाल. एवढा असला काय नाविन्य आहे संप्रदायात. 11 दिवस डोळे झाकले, 11वा दिवस संपायचे 8 डोळे उघडे आणि ग्रंथ देऊन टाकला. शंका एक 4 वाकाची, आणि शंका गोड आली पाहिजे. म्हणे भीष्माचार्याचे हात बांधलेले म्हणजे बाण लागलेले. वाणी गोड आहे, वाणीने 1000 नावाचं स्तोत्र पडलं. लिहिलं कोण? महाभारत नावाचा ग्रंथ 1.25 लाख श्लोकाचा आहे. तसे महाभारताचे श्लोक खूप, पण त्याच्यातले बाजूला काढून ज्याचं एक पुराण तयार केलं, ग्रंथ तयार केला, ते महाभारत आहे. ते 1.25 लाख 1.25 लाख श्लोकाचा ग्रंथ आहे. श्रीमूळ वेद व्यास भगवान 1.25 लाख भारत केले निर्माण. तया प्रति प्रश्न केला जन्मेजयान. समूळ सांगा मजला पूर्वज कथन. जयदेव जयदेव जय श्री पांडवा. धर्म भीमार्जुन नकुल सहदेवा. 1.25 लाख हे श्लोक व्यासांच्या मुखारविंदातून पडले आणि विघ्नहर देवता गणेश बाप्पानं लिहिले. तै सहस्राम नामने स्थितेषु ये नाराध्य भयजायो गिरिजासुतेन प्रदत्तानां तथां ब्रह्मकन्यान् वरदायिनी येन पारणिरो न जाया गणानां त्वां गणपते. 1000 नावाचं स्तोत्र. गणपती बाप्पा आरूढ आहेत बाजूला. आरूढ आरूढ आरूढ. काय ताकद असेल. ज्या व्यक्तीला मिळालेल्या आयुष्यातला तो वेळ शिल्लक वाया जाऊ देता कामा नये, याची दखल विटेवरच्या मालकानं घेतली असेल नवल नाही. तुमचं आमचं विघ्न दूर करत्या गणपती बाप्पानं लेखणी हातात घेतली आणि त्या स्तोत्राचं लिखाण स्थिती झाली. हात तर बांधलेले आहेत. ताकद कशाची आहे? वेळ वाया घातला नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, भीष्माचार्यासारखी व्यक्ती अंगात 113 बाण घुसल्या, आईगन बाईगन दुखायलन, थकलोन, हाड दुखायलेत, इकून रक्त गळायले, हे म्हणण्यापेक्षा 1000 नावाचं स्तोत्र करण्यात वेळ घातला. यालाच म्हणायचं पहिलं नुकसान होती करावा विचार. नुकसान होती करावा विचार. क्षण होती करावा विचार. क्षण होती करावा विचार. किती वेळ कारणी लावला. कर्णाला शेवटचं 2.5 मिनिटाचं आयुष्य शिल्लक होतं. फक्त 2.5 मिनिटाचं. अधिकारी कर्ण महाभारतातले नरकेशरी ठराविक लोक होते. त्याच्यापैकी नाविन्यपूर्ण समजणारी 2 लोक होती. एक भीष्माचार्य आणि दुसरे कर्ण.
क्रमांक 3 येईल. महाभारतातल्या सगळ्या लोकांना युद्ध कौशल्य शिकवणारा व्यक्ती द्रोणाचार्य 3ऱ्या क्रमांकावर. का 3रा क्रमांक आला? कारण लाहोर चित्र धरणाऱ्याच्या पोराच्या विरोधात गेले म्हणून दुसऱ्या पुराणाने थोडस गालबोट लावलं द्रोणाचार्यांना. हो. शेवटच्या टप्प्यात काही वेळ लहान मोठा समजण्यातच घातला म्हणून चिरंजीव पोरग, अमर पोरग, यम ज्याला मारूच शकत नाही. महाराज मोबाईल ठेवून द्या. विठाला 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 विठाला, यम मारूच शकत नाही अशा पोराच्या आबा कायम स्वरूपी कपाळातून पोहात होता अश्वत्थामा. तुम्ही अंगठा कापलाय का गरीबाच्या पोराचा? होतं लाहोर चित्र धरणाऱ्याचं पोरग. काय करायचं तुम्हाला? अहो मोठेपण असं समजलं पाहिजे. बाळू महाराजाचं पोरग कीर्तन करते, काय नवलाची गोष्ट आहे? सारा महाराज चापलाय त्याच्या बापानं. आणि बाळू महाराजाचं पोरग कीर्तन करतं, काय मोठी गोष्ट आहे? शिक्षकाचं पोरग शिक्षक झालं, काय नवलाची गोष्ट आहे? कलेक्टरचं पोरग तहसीलदार झालं, काय नवलाची गोष्ट आहे? दारू पिणाऱ्याचं पोरग महाराज झालं, त्याची पाठ थापतिली पाहिजे, पाठ. ऊस तोडणाऱ्याचं पोरग कलेक्टर झालं, त्याच्या माय बापाच्या पाया पडलं पाहिजे. काय पोरग रत्न जन्माला घातले. अर्जुन धनुर्धारी व्हा, काय नवलाची गोष्ट आहे? अहो विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हालत नाही असा जगाचा बाप स्वतःची बहीण त्याला देऊन टाकतोय. भावान सोयरीक दुसऱ्यासोबत केली, याला संन्यासी केलं आणि बहीण चोरून न्यायला लावली. तो आज संन्यासी होनी जनी, चोरून नेली माझी भगिनी. यानंच भगवे कपडे घातले त्याला आणि मी म्हणला आमची ताई पळून. असं मी सांगतो का? हे मी लिहिलं का अण्णा? शास पुराणे 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 पुराणे. त्या अर्थी अर्जुन अधिकारी किती असेल कल्पना करा ना. तो परंपरेतला व्यक्ती आहे ना. मग त्या अर्जुनाला शिकवणार आहे मी. इथं द्रोणाचार्याला थोडस, द्रोणाचार्याला वाईट म्हणायची माहिती आहे की नाही? हा नाही नाही. सकाळी सकाळी द्रोणाचार्यांचे पहाटे ब्राह्मी मुहूर्ता द्रोण प्रवास जायते त्रिनाशदिनत्रय भया. सकाळी ब्राह्मी मुहूर्तावर स्नान केल्याच्या नंतर 11 वेळा द्रोणाचार्याचं नाव घेतल्याच्या नंतर अनिष्टो भय व्याप्ती जना, 3 दिवसाचं पाप संपत असते. पण तुम्ही म्हणताल कोणते पाप? खिशा आणताना पुन्हा द्रोणाचं नाव घेताना असं कसं होईल? यम इथून कापीन ना आपल्याला. काही काही ठराविक पाप आहेत, कळत नकळत झालेली पाप संपत असतात. नाही तर माणसं तेच पुरा बाळू महाराज म्हणले, आता काहीच हरकत नाही, आपण मस्त दोघं दुसऱ्याचे बैल चोरू. हा आणि सकाळी आंघोळ करून द्रोणाचार्याचं नाव घेऊ, असं नसते होत. तो एकलव्य, त्याचा अंगठा कापला, दुःख झालं जीवनात. म्हणून 3रा क्रमांक द्रोणाचार्याला. चला 2.5 3.5 मिनिटाचं आयुष्य शिल्लक आहे. त्या काळामध्ये एक महाराज आलाय. इथं बसलेल्या सगळ्या सज्जनांना सांगतो, ते दिसायला महाराज होतं पण महाराज नव्हतं. ते पंढरपुरातला मालक होता. याला भारतीय युद्धातला नरकेशरी म्हणतात, भारतीय युद्धातला शुंह म्हणतात. युद्ध करण्यातला, युद्ध कौशल्यातला, मानवातला शुंह आहे. मग हा शुंह आयुष्य जोपासण्याच्या पाठीमागे किती तत्पर आहे हे तपासायचं होतं. पंढरपुरातल्या मालकाला तपासायचं होतं. मग शेवटच्या 3.5 मिनिटाच्या काळात अण्णा त्याचे दात मागण्यासाठी जगाचा मालक महाराजाच्या रूपात आला. कर्ण फिरता समरांगणी, कर्ण फिरता समरांगणी, कर्ण फिरता समरांगणी, कर्ण फिरता समरांगणी. पाणी व्यापी येलारणी, पाणी व्यापी येलारणी. हो पाणी व्यापी येलारणी, पाणी व्यापी येलारणी. माघची पाडोनी तेथे दात दयाचे. 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 आणि तुझे निर्गुण
सोन्याचे दात कर्णाला. आता लोक म्हणतात विज्ञान पुढे गेले. मी दोन्ही गोष्टी सांगतो तुम्हाला. सोन्याचे दात उपजता नसतेत असं जर कोणी म्हणत असेल तर 10,000 वर्षापूर्वी दात बसणारा डॉक्टर होता, हे तर मानावंच लागेल ना. हे कुठे का नाही. आणि मग 10,000 वर्षापूर्वी दात बसणारा डॉक्टर नव्हता तर कर्णाला दात उपजता सोन्याचे होते, हे मान्य करावं लागेल. किती टोक या संप्रदायाचं. पण काय झालं माहितीये का आपल्याला, घरच्याचा इट आणि शेजाऱ्याचा भांग नीट. हो. बायकोनं गावरान तुपात पुऱ्या तळल्या, त्यो खाईनं सोंबळ्या, आणि तिकडच्या खाल्ला साऱ्या रोडचा धूळ बसलेली. हो. आमच्या बाजूला आचारी राहत होत पहिलं, आता नाही. या म्हणला महाराज तिकडे गप्पा करायला गेलो, 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्याचं सगळं झालं बघा पद्धतशीर, काय काय करायचं त्याने केलं. त्याला त्या खिचडीवर खाची काय असते ना, ते काय करीत असतील, आमटी म्हणा कढी म्हणा काय, आबा ती करायची. मीठ संपलं आणि गिऱ्हाईक तास बसलो, म्हणला मीठ कव्हा ना. पोराला दटू लागलं. पण ती कढी केली, ते काय आमटी करायची केली, लोक खाऊ लागले. म्हणलं मीठ संपलतं ना. ते म्हणला इथंच प्रयोग केला. 24 दिवस झालं म्हणला बनेला अंगातली काढीत नव्हती, आणि ती बनेल त्याच्यात टाकली, एकदा उकळली की मिठाचं कामच झालं म्हणला. आणि गावरान तुपातल्या पुऱ्या खाईन आणि बनेल उकळलेली आमटी खालाय तिथं, काय झकात झाली. म्हणला वा रे आमटी आहे. चांगल्या वड्यात दाबायला पाहिजे, तू हंजेशी बी घालायला पाहिजे. नालायकाचं कळस आणला कुठला. ब्रह्मांडाचा मालक हरी तू निष्ठुर निर्गुण. बर हे वाक्य काय गांजा फुक्याचं थोडंच आहे. अधिकार देवाला जॉब विचारलाय, निष्ठुर असतो. त्या ठिकाणी दात मागितलेस कर्णाचे, आहे का कोणी दाता. वेळ किती गोड वापरला बघा, किती वेळेचा फायदा घेतलाय, किती वेळेचा फायदा. दाता आहे का म्हटल्याबरोबर डोळे उघडले. मी याच्यापूर्वी वेगळं सांगत होतो, आज वेगळं सांगायला. कोण आमका व्यक्ती सोनं पाहिजे. कर्ण अशा ठिकाणी पडले होते, त्या ठिकाणी 5-5 किलो सोन्याचे मुकुट बाजूला होते. मागणार बी किती रगिले पान. मग याला सोनं पाहिजे आणि एखादा मुकुट नेवा ना बा. पण ते महाराज गुणाला परिपूर्ण होतं काका रतन भाऊ. महाराजानं मागून खावा, उचलून नाही न्यावा. म्हणून मागितलं पाहिजे, उचलून न्यायचं नाही. उचलून नेणं ही चोरी आहे, मागणं हा धर्म आहे. वेळ आली असेल मागायची, मागूनही तरी पुढचा देत नाही, शेपूट हालून घ्यायलाय. लाचारेच, लाचारी नाही करायची. मागणं हा धर्म आहे, पण गोंडा घोळून मागणं याला लाचारी म्हणतात, आणि लाचारी संप्रदायात पोषक नाही. भिक्षां देहि मा. श्रद्धेनं तिनं मुठभर दिलंय, ते अश्रद्धेनं घेऊन घरी जाय. तिनं पुन्हा म्हणला 2 पायल्या गहू दे. लाचारेच. मुकुट पडले सोन्याचे, उचलीत नाही ना. त्याच्या इतकं चतुर कोणी. देव चतुर, देव चतुर. आणि त्यानं वेश महाराजाचा घेतलाय ना. महाराजाचं नाव कसं घालीन ते. आता महाराजाच्या वेशात येऊन महाराजाचं नाव घालतील, ते भाग सोडून द्या. ते काय काय घालतील त्याच्यात मेळ नाही. आणि यायला सांभाळणाऱ्याला पण नरकाल नेतील. यायला जे सांभाळतील का ते पण नरकाल जातील. या बा नालायक परमार्थ करणाऱ्याला जो माणूस बोलून पैसे देईन त्याच्या 42 कुळ्या मातीत जातात. असा पुरावा मला सापडला. तुम्ही कुठलंही कर्म करा, जगदंबेचे उपासक असाल,
एखादा विधी करीत असाल आणि तो विधी जर दारू पिऊन पुढच्यान केला आणि तुम्ही जर त्याला पैसे दिले तर त्याच्या इतकं पाप जगात कुठलं नाही. तुमचे पितर पाडा नरकात पाडणार असं शास्त्र सांगते. अदप्पाते भयस्थितो अकर्मो कर्म मुच्छते कर्मणायाम शास्त्रमुच्यते भयानाम तद्राम शास्त्रते भयः अनिष्टो भयज्जनः पितृलोकं भवस्थितो रवरवं पचन्ति रहं रुधिरः नैवं गांजा कसम लिखितम. काही काम करा तुम्ही अनिष्ट. तुम्ही एखाद्या माणसाला श्रद्धेनं 100 रुपये दिले आणि त्यानं त्याची जर दारू पिली आणि लेकरा बाळाला जर घरी जाऊन मारलं तर 100 रुपये देणाऱ्याच्या बोकांडीवर ते पाप बसते. पैसा तुमच्याकडे लय झाला ना असा उकांड्यात टाकू नका. त्याच्यासाठी शास्त्र आहे. अनाठाई खर्चायचा नाही. सर्वाभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारून. जीव कोणालाही घाला आत्मा आशीर्वाद देत असतो. पण पैसे देत असताना अनाठाई जाता कामात नाही असं शास्त्र आहे. अहो धर्माचा एकच आणा ठाई गेला तेव्हा रुपया तर नव्हतात ना. कवडी दमडी खडका लालपई डबल पैसे तुमच्या लहानपणी होते किंवा तुमच्या जन्माच्या अगोदर असतील अण्णा डबल पैसे. पण खडका दमडी त्या काळातली गोष्ट. तर एक खडका किंवा दमडी दिली असेल मग किती कवड्या एकत्रित टाकल्या आता ते डोकंही लावू नका तुमच्या. ते कशाला जाऊ द्या. मला ना दे ते वाचवायचं म्हणून आहे. तुम्ही नका त्याच्यात पडून. तुम्ही लय डोकं लावता तर मला नाशिकला जावं लागेल नीट उचलायला. त्याच्यामुळे ते तुम्हाला येत नाही तेच बरं आहे. आमलं बसताल तरी आमच्या पुढं. एक खडका दमडी दिली चुकीच्या माणसाला. जाळ इनलं फाटलेलं प्राण वाचणाऱ्या माशा मेल्या आणि म्हणून धर्माची 4 बोट नरकात गेलते. मिळालेल्या चांगल्या आयुष्यामध्ये 2.5 शब्दच खोटं बोलले. विटेवरच्या मालकानं सांगितलं धर्मा तू कधीच खोटं बोलत नाही ना. मग 2.5 शब्द खोटे का बोलला. एक पुराण 3.5 शब्द सांगते. 3.5 शब्द किंवा 2.5 शब्द इतकंच खोटं का बोलला म्हणून तितका आयुष्यातला तितका 3.5 शब्दाचा काळ वेळ खोटा घातला म्हणून सगळं शरीर वैकुंठाला अमरत्वाला पण अंगठाच खाली राहिला. वदविले मुखे नारायणे अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. शास्त्राच्या प्रणालीचा पुरावा सिद्धांत किती गोडी लक्षात घ्या. खोटं बोलायला लावलं कोणी येणच. वदविले मुखे नारायणे धर्मा. धर्माच्या मुखातून नारायणाने खोटं वदवलं म्हणून भजन करणाऱ्याला दिल्लीची गादी भेटली. हे झाली फलश्रुती. पण नारायणाचं ऐकून खोटं बोललेल्या धर्माला अंगठा खाली सोडावा लागला. ही झाली पापाची परिस्थिती. तुम्हाला सांगतो कर्म चुकल्याच्या नंतर मिळालेल्या वेळामध्ये वायफट ठिकाणी घातलेले क्षण देवाच्या बापाला सुद्धा चुकले नाही. 7व्या अवतारात जगाचा मालक प्रभू रामचंद्र या अवतारात आला. पण तिथं 2 कामं चुकले. त्या कामामुळं जगाच्या मालकाला बिना चपलाचं 14 वर्ष 22 दिवस फिरावं लागलं. कर्मे श्रीराम वनवास केला. कर्मे श्रीराम वनवास केला.
पुरुषां मानवेशिं ततां निष्ठो अनिष्ट कर्माणां नाविन्यम परा भूतम दयाम सृष्टिक्य. हे देवा, तू जगाचा बाप जरी असशील पण मानवी रूपात मृत्यू लोकावर आल्यावर तुला सुद्धा नियमाचे बंधन आहे. काही वेळापुरता तू वेळ वाया घातलास आणि त्या वाया घातलेल्या वेळात अनुचित प्रकार केला म्हणून वेळ वाया घातला. म्हणून चपला बुट घालायला पाय द्यायचेत. चपला किती भारीच्या द्याच्या हा लांब विषय सोडून द्या. बुट किती भारीचे द्याचेत हा विषय लांब सोडून द्या. पण बुट चपला घालायला पायच द्याचेत का नाही द्याचेत हे तुझ्या हातात आहे. पण तुला चप्पल घालता आली नाही नर देवा, वेळाना ठाई घातला. नामा म्हणे कर्म रेखा देवादिका चुकेना, देवादिका चुकेना, देवादिका चुकेना. देवादिका चुकेना, देवादिका चुकेना, देवादिका आपल्या अभंगाला बसणार हे पोषक नाही, पण मी याच्याकरता सांगतो. कर्म तर आबा देवाला चुकलं नाही, पण मी याच्याकरता सांगायला लागलोय. कर्म कधी उद्भवतंय? रिकामा वेळ मिळाल्याच्या नंतर माणूस अनुचित प्रकार करतो आणि अनुचित प्रकार केल्याच्या नंतर निषेध कर्म बोकांडीवर नाचतंय. वाक्य कळालं? मग हा रिकामा भेटलेला वेळ, रिकामा भेटलेले क्षण, रिकामे भेटलेले पळ, रिकामे भेटलेले निमिष, रिकामे भेटलेले बव, रिकामे भेटलेले करण, हे जर आपण चांगल्या ठाई खर्च केले तर महाराज कशाला म्हणले असते क्षणोक्षणाची विचार करा असं म्हणलेच नसते ना. आपण वाईट ठिकाणी वेळ घालतो म्हणून विचार करा. 3.5 मिनिटाचं आयुष्य करण्याला हेच चालू होतं. कधी कधी मला जागेवर आणि जा नियमानं आपला टाइम संपला अण्णा, पण नाही पुढं सरकतो, काळजी करू नका. कीर्तन कमी केले की अण्णाचं दुखतं. अण्णा म्हणते महाराज मी लांबून येतो. बरं बरं खरंच आहे ना, यायला पैसे मला पैसे, तुम्हाला काय? तुम्ही पैसे खर्चून आले नो. मला पाकिट डिझेल काकाचं खर्च होत असते कधी कधी मी रेल्वेने आलो की. मग श्रोत्यासाठी आपण 10-5 मिनिटं दिले, काय हरकत आहे. एक महाराज म्हणला नाहीच देणार, संध्याकाळीच मेला. तुम्ही याला बी हसायली. बर कोणाच्या हातात आहे सगळं हे दाबायचं? त्याच्याच हातात आहे. आजच्या या आहेर परिवार सगळ्याला पत्रिका कसं देऊ शकेल मला सांगा बरं. नाव कळाल्याबरोबर रतन भाऊ आले. अण्णा बऱ्याच ठिकाणी पत्रिका पाहिल्यावर तुम्ही येतात. तुम्हाला तो माणूस काय पोचू शकतो, काय शक्य असते, पण श्रद्धा असती. चला ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाचा जय घोष ऐकायला भेटतो आपल्याला. म्हणून संप्रदायातल्या माणसानं कधी कधी कीर्तनात 10-5 मिनिटं वेळ द्यायला पाहिजे. पानपट्टीवर उभं राहून वेळ देतो गुटखा चोळूच तर नाही. इथे जरा चांगला चविष्ट गुटखा होतो. तुला यम असा घोळीन सुपारीवानी, हो असा घोळीन तो रक्त कोणीकडे पांगायला यमाला सुद्धा सुधारायचं नाही. वेळ चांगल्या ठिकाणी देत जाईन सोमळ्या. मला सोनं पाहिजे. मागणारा किती तात्विक आहे, देणारा बी किती तात्विक आहे. नुसता क्षणोक्षण इतकाच विचार करायचा नाही बरं का. तुकोबारायच्या अभंगात आपल्याला बोलायचंय, पण कधी कधी याच्यातले बाकीचे पुरावे लक्षात घेत जा. हो या बा आंबा रसाला गोडे, पण कोय वाळील्यावर भाजल्यावर मधली बिले गोडे. झोपेतून उठल्यावर गुळण्या केल्यावर आंब्याची कोय भाजलेली खाल्ल्यावर सुपारीच्या पलीकडची मुखशुद्धी करते. कधी कधी ते बी घ्यायचे, रसापुरतात बघायचं नाही. सोन्याचा ढिगाल पडन. काही राजाचे बोट तुटलेत, मुद्रिका कुठं पडल्या तिथं.
काहीचे हार तुटले, कुठं पडले हिऱ्या माणिकाचे हार तिथंच, डोके तुटले, मुकुट कुठं पडले तिथंच. पण मागणारा इतका अधिकारी आहे ते उचलून घेत नाही. आहेर बी तुमचं चालणार ना, हे बी आहेरच आहेत. आणि देणारा इतका हुशार, बोट तुटल्यामुळे मुद्रिका गेल्या, गळ्यातल्या माळा गेल्या, मुकुट कुठं पडलाय माहित नाही, पण देणारा सारथ्याला म्हणला दुसऱ्याचं देऊ नये. हा, दुसऱ्याच्या पंक्तीत आपण वाढायला मदत करावा, पण मह म्हणून नाही. आज पुऱ्या तळायल्यात, आहेर कुटुंबियानं तळल्यात. माणसाची रेलचेल झाली, 2-4 तरुणाईनं बकिट जर घेतले, टोपले घेतले वाढायला, काय हरकत नाही. पण या कुटुंबाचं नाही, आपण पुऱ्या आणलं असं नाही, ते आपलं होऊ शकत नाही. ते दुसऱ्याचं दान करणं हे निषेध. हा, याचाही दुसरा पुरावा आहे कर्णाच्या बाबतीत. तुम्ही पुन्हा काड्या करताल, एका जाग्यावर गिरगावकर असं बोलला होता. माणसं वकील नाहीत, पण चावणं गेल्यावर ज्यानं माळी घातल्या का तिला इचकित. कर्णानं एकदा दुसऱ्याचं सोनं दान केलं, पण त्याच्या पाठीमागची भूमिका काय लक्षात घ्या. दुर्योधनाची बायको, काय नाव होतं तिचं, भानुमती, ही देवदर्शना करता चालली. या असं मधात लांबलं की कडवं लांबत बघा. लय नाद माणसाला असतो, मधात काहीच पेरायचं नाही, बांध कोरीन. भानुमती देवदर्शना करता चालली, सोबत तिच्या सासूची दासी होती. तिच्या सासूच्या दाशीचं नाव होतं कांतीप्रिया. महाभारत वाचीचा कधी कधी. आणि तुम्हाला सांगतो, मी नेहमी बोलत असतो, हल्लीच्या जगात जगण्यासाठी महाभारत अत्यंत गरजेचं आहे. त्या काळात एकच रावण होता बरं, म्हणून राम एक पोषक होते. आता लय रावण झालेत, म्हणून महाभारत गरजेचं आहे पाठ असणं. क्षणोक्षणाला पावला पावलाला रावणाची संख्या आहे. म्हणून या इंटरनेट जगामध्ये धावत्या युगात कसं जगावं हे महाभारताचे पुरावे अत्यंत पोषक आहेत. रामायण वाईट आहे असं नाही. हा, ते घरात कसं वागावं हे रामायण शिकवते, आणि जगात कसं वागावं हे महाभारत शिकवते. कांतीप्रिया नावाच्या दाशीकडे बघितलं. कर्णाला बघायची गरज नव्हती, पण बघावं लागलं. समोरून एक महाराज आलं. हे बी महाराज पंढरपुरातलंच होतं. 2 गोष्टी सांगणार क्षणोक्षणा कर्णाच्या. पंढरपुरातलाच महाराज. महाराजानं सांगितलं, कर्ण महाराज यज्ञ चालू आहे, त्या यज्ञामध्ये अन्नदान करायचंय, अर्थसहाय्य करावं लागतंय, मी तुमच्याकडे आलोय. कर्णानं सांगितलं, मी भाकरी दुर्योधनाच्या खातोय. कशा करता? त्याच्याकडे परचक्र जर आलं तर त्या परचक्रापासून त्याला वाचवावा, येणाऱ्या अरिष्टापासून, संकटात, युद्धातून त्याला वाचवा, याच्याकरता मी त्याच्याकडे राहतो आणि त्याच्या घरच्या भाकरी खातो. महाराज हुशार होते. महाराजाने विचार केला, ज्याच्या भाकरी खातो त्याचं काम किती नीट करतो हे तपासायचं होतं. तुम्ही पुन्हा म्हणताल कर्ण पळड्यावर दुसऱ्याचे मुकुट देत नव्हता, आणि इथं तर दुसऱ्याच्या बाईचं सोनं दान दिलं. हे नंतर आपली वकालत जागच्या जाग्यावर असा. मला द्रव्य पाहिजे. कर्णानं सांगितलं, मी दुसऱ्याच्या घरी चाकरी करतोय, येऊ का मी? पण कर्णाच्या लक्षात आलं, आपण ज्या राज्यातल्या भाकरी खातो त्या राज्यामध्ये आलेला अतिथी एक साधू तसा जाऊ नये. महाराज खरा आहे का खोटा कळाला नाही, पण त्याचं तेज पाहिल्याच्या नंतर सूर्याचा प्रकाशाला लाजवीत होतं. इतका तेजस्वी महाराज आहे. त्या अर्थी महाराज नसून पंढरपुरातला आहे हे तर कर्णाला माहीतच झालं. हुशार होती ती लोक, येडी नव्हती ना, येडी नव्हती. थांबा म्हणले महाराज. ए कांतीप्रिय जी, राजकुमाराच्या धर्मपत्नीच्या अंगावरचे दागिने काढा. रस्त्यात भर चौकात दागिने, दिल्लीच्या राजाच्या सुनाचे. तुम्ही लग्नात बायकोला म्हणा, पाहुण्या रावण्यात दी एकदानी सोनाराची तर ठोवाची. जर तुम्हाला संध्याकाळी स्वयंपाक केलात मला बाळू महाराज म्हणू नका. बायकोचे, तुमच्या बायकोचे. अक्कल आहे का तुम्हाला? पाहुण्या रावण्यात मागता तुमची अक्कल गुंग झाली, इतकुसं कळत नाही. ते म्हणलं, हो ना, त्याच्यामुळे तू या संग लग्न केलं. कळालं असतं नसतं केलं, कळाल्यावर दुसरी संग केलं असतं. लोय बायका सहजच बोलतात. आमची एके दिवशी म्हणली होती मला, माय तुम्हाला कळतच नाही, मी 7-8 दिवसाची पाकिटं घरी नेलेत नाही. ती म्हणली, होय पाकिटं काय झालं? म्हणलं मला कळत नाही, खिशात टाकता टाकताच खाली पडायले. सगळ्याचा बाजार करताल तेव्हापासून मला पुन्हा म्हणलीच नाही तुम्हाला कळत नाही म्हणून.
सहजच बोलत आहेत, कशा हसत आहेत बघा ना. सहज सहज बोलतात, पपेश बापाला कळत नाही. भर चौकात राजाच्या सुनाची दागिने काढे. गळसरी मंगळसूत्र ठेवलं, बाकी सगळे दागिने काढे, उपारण्यात गाठोडं बांधलं, महाराजाला देऊन टाकलं. घरी गेली, मालकाला सांगितलं, आपल्या घरच्या भाकरी खाऊन त्याला कामावर ठेवले, मला त्यानं रस्त्यात दागिने काढे. काय केलं दागिन्याचं? एका महाराजाला दिलं. हुशार होता शकुनी, फक्त नालायक होता. काही माणसं हुशार आहेत पण धूर्त हुशार आहेत. या धूर्त हुशारीला चालत नसते. शकुनी इतका हुशार होता, इतका हुशार होता. कशा करता माहिती का? फक्त कटकारस्थान करण्यासाठी. शकुनीनं तितकं तत्व विदुराला विचारलं, कर्णानं दागिने आमच्या भाच्याच्या बायकोचे काढून दिले, याबद्दल दुमत काय? काय काय मत आहे? तर विदुर काकानं सांगितलं, कर्ण हा तुमच्या राज्यातल्या भाकरी खातो, या राज्यातला येणारा साधू विनमुख जाऊ नये या नात्यानं इथल्या भाकरीचं वचन पूर्तता आपण ते फेडावं म्हणून दुर्योधनाच्या पत्नीचे दागिने दान दिले. याचं पुण्य इकडे तुम्हाला प्राप्त होईल. आणि मग हे ऐकल्याच्या नंतर ती वटवटच करू लागली ना भानुमती. हो, आपल्या भाकरी खाऊन मला रस्त्यात दागिने माझे काढून दिले. तर दुर्योधन म्हणला, नशिबानं पुढच्यानं धन मागितले म्हणून तू हे दागिने दिले. त्यानं जर बाई मागितली असती तर तुला दिलं असतं. तर ती गपचूप बसली. काय काय वेळ, किती वेळ कामात आणणारी माणसं आहेत. तितक्या वेळात काय सुचलं असन कर्णाला, हिचेच दागिने काढून द्यावा, दुसऱ्याचे कसे देऊ नये. हा वेळ आहे. दात मागितले, आपलं सोनं मागितलं, पण द्यावं कुठलं? लक्षात आलं त्या 3.5 मिनिटाच्या काळात. वेळ किती मोजका आहे, लक्षात घ्या ना, किती मोजका वेळ आहे. आणि मग सारथ्याला सांगितलं, दात पाड. याच्या पुढचा वेळ लय महत्वाचा आहे. अर्धाच मिनिट वेळ शिल्लक आहे, 30 सेकंद. पळा पळा परधरती हाम चक्षुहिताय चह यज्जायते त्रियाम पूज्या भवस्थितेशी. याचा अर्थ 30 डोळ्याच्या पापण्या एकमेकाला चिटकतात असे 30 प्रकार, 30 क्षण आपण शकन म्हणू त्याला. तितकाच वेळ शिल्लक आहे. आणि तेवढ्या वेळात दात काढले, हातावर दात घेतले. घ्या महाराज. महाराज लय चतुर होते. आवाज थोडा मोठा करा. लय चतुर महाराज, इतकं चतुर, इतकं चतुर, इतकं चतुर, इतकं चतुर. त्या महाराजानं कर्णाला सांगितलं, तुम्ही शेवटचे श्वास मोजित असताना स्वतःच्या तोंडात बाणाची तिवई घातली, दात पाडले, मला सोन्याचे दात द्यायले, पण रक्त लागलेलं धन मी घेत नाही. आता वेळ किती गोड कमवला बघा ना. तितक्या वेळात लक्षात घेतलं, काय देवा, अरे मरता मरता दान करण्याची संधी आली रे, पण ती मातीत जाते. शूर हा रडत नसतो. सती जाणारी स्त्री मालक मृत्यू पावल्यावर रडत नसती आणि क्षत्रिय मरताना रडत नसतो. याचे 2 कारण सांगतो. क्षत्रिय रडत याच्या करता नसतो, वाचला तर राज्य, मेला तर स्वर्ग आहे. आणि सती का रडत नसती आबा? सतीला माहित आहे, मालक जरी गेले असतील तरी मालकासोबत आपल्याला वैकुंठात जायचंय, त्याच्याकरता रडायचं कशाला? ती सती जात होती. म्हणून कर्णाला रडू आलं, ते मरण्याचं नाही. आपल्याला जाता जाता दान करता येत नाही, पण राहिलेल्या 6 सेकंदात वेळ किती कारणी लावला. त्या 6 सेकंदात अलीकडे हात घेतला आणि डोळ्यातलं पाणी दातावर सोडलं. 2 सेकंदात दात धुतले आणि हात पुढे केला. महाराज. महाराजानं हात खाली केला आणि कर्णानं हात त्याच्यावर पालथा घातला. कर्णाने प्राण सोडा. शेवटच्या 3 सेकंदात दान घडलं, प्राण सोडा. जगाचा मालक उशाला उभं राहून रडत होता. कर्णाला नेत्रातल्या डोळ्यातल्या पाण्यानं शेवटचं स्नान विटेवरच्या मालकानं घातलं. ते 3 सेकंद, फक्त कर्णाचे 3 सेकंद, जगातल्या विश्वातला एकही तत्ववेत्ता या 3 क्षणाला झिडकारू शकत नाही. हे 3च क्षण इतके महत्वाचे राहिले, इतके महत्वाचे राहिले की कर्णाचा अंत्यविधी होत असताना सर्वात जास्त कोण रडत असेल तर जगाचा बाप रडत होता. हे 3 क्षण इतके महत्वाचे, इतके कारणी लावले म्हणून कर्ण आज पुराणातला प्रख्यात सिंह झाला, महाभारतातला नरकेशरी झाला. ही ताकद फक्त या क्षणाची. म्हणून तुकोबाराय पहिल्या कडव्यात म्हणतात, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती